सगळं ठीक आहे तर मग डोळ्यात आत्ता पाणी काय आहे बाळा? अनुज तुला काही? ते आईची आठवण आली जरा. तुझ्या आई बाबांनी खरंच खूप छान संस्कार केलेत तुझ्यावर. तू या घरात आल्या दिवसापासून बघते मी. कोणी तुझ्याशी कसंही वागू दे, तुला काहीही बोलू दे, तू ते समजूनच घेतेस, तक्रार म्हणून करत नाहीस. पण कुसुम बाळा, गोष्टी मनात जास्त वेळ थोपवून धरल्या ना तर पुढे जाऊन त्यांचा खूप त्रास होतो. मी अनुजची आई आहे, पण आता आधी तुझी मैत्रीण आहे. तुला अनुजची तक्रार करायची आहे माझ्याकडे, करून टाक. आत्ता जाऊन कान धरते त्याचा. भडाभडा बोलून मोकळी हो ग. त्याशिवाय आम्हाला कळणार कसं तुझ्या मनात काय चाललंय? जे काही असेल ना, कुठलंही बर्डन न ठेवता बोलून टाक बाळा. खरंच काहीच प्रॉब्लेम नाहीये. ते हे पोट जरा जास्तच दुखतंय. आमचं ना नुकतंच लग्न झालं होतं. कशावरून मला आठवत नाही, पण माझं आणि अनुजच्या बाबांचं जोरदार भांडण झालं. हे रागारागात ऑफिसला निघून गेले आणि मी स्वतःला खोलीत कोंडून घेतलं. दुपारी जेवण घेऊन माझ्या सासूबाई आल्या. इतकं प्रेमाने बोलल्या ना माझ्याशी. बोलता बोलता कधी त्यांनी मला भरवलं मला कळलं सुद्धा नाही. मग आम्ही चौपाटीला गेलो, म्हणजे त्याच घेऊन गेल्या मला, आणि आम्ही दोघींनी इतकी मजा केली. घरी येईपर्यंत घरातले प्रॉब्लेम्स, यांचं माझं झालेलं भांडण सगळं विसरले होते मी. कुसुम, आपण दोघी चौपाटीवर जाऊया? नाही, नको. प्लीज मला खरं सांग कुसुम, अनुज तुला काही बोललाय का? मग मला अनुजला विचारावं लागेल. नाही, नको. अगं मग तू सांग ना. कुसुम, कुसुम जरा येतेस का? माझं एक काम आहे तुझ्याकडे. आईंना खरं सांगितलं तर त्या दुखावतील. खरं तर मला अनुजशी बोलायची अजिबात इच्छा नाहीये, पण इथे थांबले तर आईंना खरं सांगावं लागेल. नकोच ते. हो, आलेच. अनुज, तू थांब. माझ्या लक्षात येतंय अनुज, तुझी चिडचिड जरा जास्त वाढलीये, खास करून कुसुमवर. आणि हे अजिबात बरोबर नाहीये. तुझं आणि कुसुमचं लग्न आम्ही तुमच्या चांगल्यासाठी लावून दिलं होतं. आई, माझी चिडचिड होतीये कारण की कुसुम पासून गोष्टी लपवणं जमत नाहीये मला आता. आई, आई मला आतल्या आत सफोकेट होतंय. आई, आपण कुसुमला खरं काय आहे ते सांगून टाकू. हो, सांगून टाकू, पण सध्या तिच्या कलाने घे ना. तिला या घरात जरा रुळू दे. त्यासाठी तू तिला मदत कर. आई, मी माझं आणि तुझ्या बाबांचं ह्या विषयावर बोलणं झालंय. मला सुद्धा कुसुमला सगळं खरं सांगून टाकायचंय, पण ही वेळ त्यासाठी बरोबर नाही. जेव्हा योग्य वेळ येईल ना, तेव्हा मी आणि तुझे बाबा कुसुमला सगळं खरं सांगून टाकू. आई, पण तिच्या सगळ्या प्रश्नांना आता मला फेस करावं लागतंय, आणि आता दिवसेंदिवस माझ्यासाठी डिफिकल्ट होत चाललंय ते. हे सगळं जर अति झालं ना तर खरं काय ते मीच तिला सांगून टाकेन. आत्ता नाही अनुज. खरं काय आहे हे तू कुसुमला आत्ता सांगणार नाहीयेस अनुज. आई, अगं मला वचन दे.
काय काम आहे? सांगतो. कुसुम, आतापर्यंत जे काही झालंय ते आपण विसरून जाऊया. कुसुम प्लीज. हे बघ, कुठल्या नवरा बायकोमध्ये भांडणं होत नाहीत. हा, आत्ता आपण या टॉपिकला इथेच फुल स्टॉप देऊया प्लीज. ओके? बाबांना त्यांच्या सुनेसाठी इन्व्हेस्टमेंट करायची. त्यासाठी या पेपर्सवर सह्या हव्यात. मी केल्यात, तूही कर. कुठे करायच्यात सह्या? कुसुम, एकदा पेपर्स वाचून तरी बघ. तू वाचल्यात ना? अगं पण तूही वाचलीस तर. तू वाचल्यास बास झालं माझ्यासाठी. कुसुम, बाबांनी घरातल्या प्रत्येक सुनेसाठी इन्व्हेस्टमेंट केली आहे. आईसाठी, रीना काकीसाठी, आणि आता ते तुझ्यासाठीही करतायत. खरं तर बाबांना लग्नातच हे गिफ्ट द्यायचं होतं तुला, पण आपलं लग्न कसं ठरलं, किती घाईत झालं, सगळं तुला माहितीच आहे. कुसुम, जर तुला असं वाटत असेल की या घरात तुझी कोणी काळजी करत नाही, तर प्लीज हा विचार मनातून काढून टाक. बाबांनी किती मोठी इन्व्हेस्टमेंट केली तुझ्यासाठी बघ तरी एकदा. मला तुझी काळजी वाटते हे दाखवण्यासाठी पैसा हा गरजेचा नसतो. म्हणजे निदान माझ्यासाठी तरी नाहीये. कुसुम, जरा प्रॅक्टिकली विचार कर. एकदा वाचून तर बघ हा प्लॅन काय आहे. या इन्व्हेस्टमेंटचा इंटरेस्ट दर महिन्याला तुझ्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होत राहील. इन फ्युचर जर तुला हवं असेल तर तू जॉब क्विटही करू शकतेस कुसुम. आणि जशी तुला काल परवा भीती वाटत होती, इफ इन केस तसं झालं, उद्या आपल्या कंपनीला लॉस झाला तरी सुद्धा. कशाला निगेटिव्ह विचार करतोयस? तू मला म्हणालास ना बिझनेस लोन्सचं टेन्शन घेऊ नकोस. बास झालं माझ्यासाठी. नाहीये मला आता टेन्शन. आणि माझ्या भीतीसाठी जर हे कुसुम, इन्व्हेस्टमेंट. काकाने काल मला हे पेपर्स आणून दिलेत. मी विसरलो तुझ्या सह्या घ्यायचं. अनुज, तुला स्पष्टीकरण देण्याची काही गरज नाहीये. ही चांगली कल्पना आहे खरं तर. मग कर ना सही. मी नाही करणार यावर सही. का? कारण माझी खूप साधी अपेक्षा आहे माझ्या नवऱ्याकडून, आणि मी ती तुला मागे सांगितली आहे. मग काय हवंय तुला? फार काही नाही रे. माझ्या नवऱ्याने मला समजून घ्यावं. मी जसा तुला समजून घेण्याचा प्रयत्न करते, थोडा प्रयत्न निदान तू तरी करावास. दिवसभरातून किमान 15 मिनिटं माझ्या बरोबर बसून मनातलं सगळं शेअर करावंस. शक्य झालं तर किमान एक चहा किंवा कॉफी माझ्यासोबत घेऊन माझ्या बरोबर बोलावंस. बस. कुसुम, या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. हे तुझ्या फ्युचर सिक्युरिटीसाठी आहे. कुसुम, पैसा असेल ना तर सगळ्या गोष्टी आनंदात करता येतात. हे बघ अनुज, मला एक गोष्ट कळलीये. आपल्या कोणाचीही लाईफ परफेक्ट नसू शकते. कधी पैसा कमी असतो तर कधी आपल्या माणसांची साथ नसते. त्यामुळे बाप्पानी जे आपल्याला दिलंय ना त्यात समाधान मानून आनंदात राहायला शिकलं पाहिजे. बस. हिची समजूत काढणं इम्पॉसिबल आहे. काय करू? आलं लक्षात. मी बोलतो कुसुमशी. कुसुम, जरा आमच्या रूम मध्ये आहे. अनुज, आता बाबांनाच तिच्याशी बोलू दे. तू शांत राहा आणि उगाच तिच्यावर चिडू नकोस. आई, मी चिडचिड. अनुज, हाईट आहे यार. ये कुसुम. आहे बाबा, सॉरी, पण तुम्ही मला या कुसुम, तुझा आमच्यावरती विश्वास आहे ना?
मग या पेपर्सवर सह्या कर. अगं तुझ्या भविष्याची तरतूद आहे ही. बाबा मला माहिती आहे पैसा गरजेचा आहे, पण आता माझ्यासाठी तो महत्वाचा नाहीये. सॉरी, कोणाला वाईट वाटलं असेल तर. कुसुम, आर्थिक निर्णय हे असं इमोशनल होऊन घ्यायचे नसतात बाळा. मान्य आहे आई, सुखा समाधानाने जगण्यासाठीच आपण भविष्याची तरतूद करतो, पण हा मग कर ना सही. आई, बाबा, तुम्ही माझ्या नावाने जी इन्व्हेस्टमेंट करताय ती रक्कम खूप मोठी आहे माझ्यासाठी. महिन्याच्या 1 तारखेला माझ्या अकाउंटमध्ये सॅलरी डिपॉझिट होते आणि ती मी कमवलेली सगळ्यात मोठी रक्कम असायची. 2 तारखेपासून माझा महिना अखेर सुरू व्हायचा. हो, मी बँकेत असताना मोठे व्यवहार केले आहेत, पण तुम्ही जर माझ्या नावाने एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट केली तर मला त्याचं दडपण येईल. मग दडपण घेऊ नकोस तू. आणि मला माहिती आहे न मेहनत करता मिळालेली गोष्ट तुला आवडत नाही. अँड फॉर दॅट आय एम प्राऊड ऑफ यू. बाबा, तुमचा विश्वास माझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे. आणि पुढे काही लागलं तर तुम्ही आहातच ना. आम्ही तुझ्या सोबत असूच कायम, पण ही तुझ्या हक्काची गुंतवणूक आहे असं आम्हा दोघांनाही वाटतं. कुसुम, तू मला बाबा म्हणतेस ना, तू माझी मुलगी आहेस आणि तशी मला स्वरा तशी तू. जे मी माझ्या मुलीसाठी केलं असतं ते मी तुझ्याकरता करतोय आणि तेवढंच करतोय. आणि म्हणून म्हणतोय या पेपर्सवर सह्या कर. वा कुसुम वा, खरंच खूप ग्रेट आहेस यार तू. मगाशी मी तुला एक्झॅक्टली हेच सांगत होतो ना, त्यावेळी का नाहीस केली सही? अच्छा, तुला आईबाबांची आत्ता जी काही सिंपथी मिळालीये ती मिळावी म्हणून हेच हवं होतं ना तुला? अनुज, हिने आता सह्या केल्या ना, मग चर्चा नको. आई तू प्लीज मध्ये बोलू नकोस. मला आता असं वाटू लागलं की कुसुम तुमची मुलगी आहे आणि मी या घरात लग्न करून आलोय. लग्नापासूनच हिने स्वतःचा एक असा ऑरा, एक इमेज तयार केली आपल्या समोर. आता जर मी सांगितल्यावर लगेच सही केली असती तर हिची ती इमेज ब्रेक झाली असती ना. आमच्या मॅनेजमेंटमध्ये याला इमेज बिल्डिंग असं म्हणतात. हेच हवं होतं ना तुला? बाबा, तुम्ही काय म्हणाला होतात? कुसुम आजच्या जनरेशनच्या मुलींसारखी नाहीये. बरोबर बोलला होतात तुम्ही. उलट कुसुम त्या मुलींपेक्षा जास्त डेंजरस आहे. आजकालच्या मुली खूप प्रॅक्टिकल असतात. त्यांना काय हवंय नकोय ते तोंडावरती सांगतात. पण ही तोंडावर नाही म्हणते, पण मनातून सगळं हवं असतं हिला. बोल ना, आता का गप्प बसलीस? का अजून कुठली स्ट्रॅटेजी प्लॅन करायची तुला? हा, तू काय बोलणार म्हणा? तुला माझ्या वागण्याचा जो अर्थ काढायचा आहे तो तू काढू शकतोस. माझ्या फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर दे. तू माझ्याशी लग्न का केलंस? तू आता तुला वाटेल तसं, तुझ्या मनात येईल तसं मला बोललास.
मग आता तू गप्प कायस? एवढा अवघड प्रश्न विचारला मी. कुसुम, तू विषय बदलतीयस. नाही, तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं तुला उत्तर मिळेल. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. माझ्याशी लग्न का केलंस तू? मगाशी मी तू सांगितल्यावर पेपर्सवर साईन नाही केली म्हणून तुझा इगो दुखावला गेला का? आई बाबांचा मान राखण्यासाठी मी या पेपर्सवर सही केली, इमेज बिल्डिंगसाठी नाही. मान्य आहे, पैशानं भविष्याची तरतूद होते, पण माणसं जोडण्यासाठी वेळ द्यावा लागतो. तू कधी वेळ दिलायस आपल्या नात्याला? कुसुम, तू उगाच विषय बदलतीयस. अजिबात नाही. तू मगाशी मला विचारलंस ना, मी सांगितल्यावर तू पेपर्सवर सही का नाही केलीस, याचंच कारण सांगतेय मी. आता कळलं माझ्यासाठी या पेपर्सची काय किंमत होती ती? आता तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. का केलंस माझ्याशी लग्न अनुज? चूक झाली माझी. तुझ्याशी लग्न करून खूप मोठी चूक केलीये मी. मला तुझ्याशी लग्न करायचं नव्हतं, कारण माझं प्रेम नाहीये तुझ्यावर. घडलं ते योग्य नाही. माझ्यावर विश्वास ठेवून कुसुम अनुजला भेटली. दोघांच्या भल्यासाठी घेतलेला हा निर्णय अशा वळणावर येईल असं वाटलं नव्हतं. हे लग्न मोडता कामा नये. काहीही झालं तरी मला ह्या दोघांचं नातं वाचवायलाच हवं. लग्न आधीचा अनुज खरा होता का आताचा? कुसुम, तुम्हाला प्रश्न विचारलास आणि मी त्याचं उत्तर दिलंय. दॅट्स इट. दॅट्स इट? तू एवढा मोठा निर्णय का घेतलास याचं कारणही नाहीये तुझ्याकडे. तुला माझ्याबद्दल काही वाटतच नव्हतं तर हा निर्णय का घेतलास तू? आपल्या दोघांच्या लग्नाचा विषय निघाला तेव्हापासून आपण जे भेटायला लागलो तेव्हाचा अनुज आणि आत्ताचा अनुज यात जमीन आसमानाचा फरक आहे.